एखादी रूम वगैरे? हो, एक रूम आहे शिल्लक. बर, चला दाखवू. रिलॅक्स, बसा बसा बसा. मी इन्स्पेक्टर ढोकरे. अहो काय सांगायचं, अहो काय पाप केलंय मागच्या जन्मी ही पोलिसाची नोकरी नशिबी आली. अहो एवढ्या पावसामध्ये मस्तपैकी दुले घेऊन झोपलो होतो. साहेबांना बोलवलं, म्हणाले असाल तशा लगेच जा लोणावळ्याला. झक मारल्यानं आलो इथं. पण नाही, तुम्ही इन्स्पेक्टर वाटत नाही हो मिस्टर ढोकळे. अहो हीच तर खरी गंमत आहे ना. आणि ढोकळे नाही, ढोकरे. हा तेच ते. पण तुमचा चेहरा फार हसरा आणि गोड आहे. इन्स्पेक्टरचा असा हसरा आणि स्वीट चेहरा पाहिल्याचं मला कधी आठवत नाही. थँक्यू मॅडम. पण माझ्या चेहऱ्यावर नका जाऊ, तसा मी एकदम गंभीर माणूस आहे. हा, मिस फणसे. आता मिसेस सातपुते. हा, मला फक्त तुमच्याशीच थोडं बोलायचंय. मग आम्ही आमच्या खोलीत जातो. काय नाही, नको नको, काय हरकत आहे? काय हरकत आहे? बसा बसा. आम्ही दुसऱ्या कुठल्या तरी खोलीत जातो. पोलिसांना कशाला बोलवलं तिथं? आम्ही कुठे बोलवलंय? ते आपणच इथं आलेत. कशाला? आता तुम्ही ते संशयित खुनाचं काही सांगितलं ना, हो, ती संशयित खून करणारी संशयित व्यक्ती इथं येणार आहे किंवा ऑलरेडी इथं आली आहे असा त्यांना संशय आलाय. हो, इज अ न्यूज टू मी. जरा वाढतच चाललंय. आहे तर काय? त्यातून हे पोलीस हॉटेलमध्ये आल्यानंतर हॉटेल कसं चालणार आमचं? आणि इथे राहणार कोण? नाही नाही, मी राही ना, माझ्यात काही फरक पडत नाही. जज असताना असे बरेच मर्डरर्स बघितलेत मी नक्की राहीन. आणि मी तर मरता मरता वाचलो, म्हणजे आयुष्याची दोरी बळकट आहे हे नक्की. मी म्हणतो मरण आज आलं तर काय बिघडलं? माझ्या मते आज आणि उद्याला माझ्या मते तशी काही किंमतच देत नाही मी. पृथ्वी स्वतः भोवती एक प्रदक्षिणा मारते आणि आपण म्हणतो की एक दिवस संपला. बदल्यात एक दिवसाचं म्हातारपण पदरी पडतं आणि तुम्ही म्हातारे दिसता. हे माझ्याकडे बघून कशाला बोलताय तुम्ही? मी काय तुम्हाला म्हातारी दिसते का? काय हो, मी काय म्हातारी वाटते? नाही, सॉरी सॉरी, मी आपलं इन जनरल सांगत होतो. प्रकाश मंडळी, तुमच्यापैकी कोण कोण आहे याची जरा ओळख करून घेतली यांच्याकडनं. नाही, मला वाटतं म्हणजे आय होप सो तुम्ही सगळे चांगल्या घरचे दिसताय, त्यामुळे तुमच्या कोणावर माझा संशय नाही. आधी क्लिअर केलेलं बरं नाही का? आत्ता जीव भांड्यात पडला बाई माझा. इन्स्पेक्टर, इथं मी एक गोष्ट सांगितली तर रागवणार नाही ना? नाही, सांगा ना. म्हणजे काय, माझं राणे हे आडनाव खरं आहे, पण मी डॉक्टर नाहीये. तुम्ही डॉक्टर नाही? मी ते खोटं सांगितलं. मी आर्किटेक्ट आहे. अहो मग डॉक्टर आहे असं कशाला सांगितलं? काय माहिती का, प्रवासात मी डॉक्टर आहे असंच सांगतो. काय आर्किटेक्ट आहे म्हणून सांगितलं ना तर प्रत्येक जण मला आमच्या घराला कुठला रंग द्यायचा असा फुकटचा सल्ला विचारू लागतात. त्यामुळे डॉक्टर सांगितलं म्हणजे विशेषतः गायनोकॉलॉजिस्ट. जगात जगात नाही, तुमची आयडिया आपल्याला लय आवडल्या. नाही म्हणजे मी पण एकदा हा प्रयोग करून बघणार आहे. इन्स्पेक्टरच्या ऐवजी ना डायरेक्ट कंडक्टर आहे म्हणूनच सांगतो. नाही, याच्यावरनं एक आठवलं मला. ज्या बाईचा खून झालाय ना, सुलक्षणा झोपे, ते काय त्यांचं खरं नाव नाही बरं का. अहो काय सांगताय काय? अहो मी गेली 10-12 वर्ष त्यांना याच नावाने ओळखतोय. नाही, शक्य आहे, नाही शक्य आहे, शक्य आहे. पण काय, आमच्या रेकॉर्डला ना त्यांचं मूळ नाव मिस नीमा जोग असे, म्हणजे त्यांच्या फिंगरप्रिंट्स वरनं कळलं ना. म्हणजे या बाई गुन्हेगार होत्या.
त्यांना शिक्षा झाली होती? हा, या मिस निमा जोग यापूर्वी भिवंडीला एक सुधारगृह चालवायच्या. बर. काहीतरी पैशाची अफरातफर केली, 6 महिने आत गेल्या. सुटून आल्यावरती ना त्यांनी आपलं नाव बदललं आणि ते मुंबईला सीपी टँकला सेटल झाल्या. मग त्यांचा खून कसा झाला? कारण काय त्याला? गुड पॉइंट हा मेजर, गुड पॉइंट. नाही काय म्हणजे घटनास्थळी जिथे खून झाला ना तिथे आम्हाला एक डायरी सापडली. त्या डायरीमध्ये ना एक वाक्य होतं, कोण मला वटणीवर आणू शकतो मी पाहतो. केशवसूत. केशवसूत? हे बघा, असं कुठलंही नाव आमच्या रेकॉर्डला नाहीये. अहो तुम्हाला माहित नाही, महाराष्ट्राचे केवढे मोठे कवी होते. नाही नाही असतील ना. अहो पण त्यांचा इथं काय संबंध? अहो ही त्यांची कविता. कुठली कविता? आता तुम्ही डायरीत लिहिलेलं जे वाक्य वाचलत ना, कोण मला वटणीवर आणू शकतो ते मी पाहे, ही त्यांची कविता. असं हे हा. छायला तरीच आमच्या साहेबाच्या डोक्यात ट्यूब पेटली. मला म्हणतो कसा डायरेक्ट भिवंडीला फोन लावा. भिवंडीला? मग कशासाठी? अहो कशासाठी आता मगाशीच सांगितलं. हा, आमची काय माय व्याली सांगितलं ना तुम्हाला. मग लावला फोन. काय मग सांगायचं तुम्हाला, तिथल्या बाई तासभर नुसतं रेकॉर्डच चालतात. आम्ही इकडे फोन धरून उभे. नंतर तासाभरानं सांगितलं एक मनोहर नावाचा माणूस, म्हणजे त्यावेळेस मुलगा 10-12 वर्षाचा, तो त्याची धाकटी बहीण मनीषा आणि त्यांचा एक धाकटा भाऊ 8 वर्षाचा असेल. अहो त्यांचा या बाईने लय छळ केला. अहो शेवटी तडफडून तो छोटा पोरगा मेला. त्या बाईला ही शिक्षा योग्य होती. हा, नाही पण हे म्हणायचं कुणी, म्हणजे काय आम्ही पोलिसांनी म्हणलेलं बरं दिसायचं नाही ना. तुम्ही म्हणायला काय हरकत नाही, आहे की नाही? काय म्हणतात ना त्याला, ते पोएटिक जस्टिस का काय, ते बरोबर आहे ना, युअर ऑनर. मला म्हणाला युअर ऑनर. किती बरं वाटलं. कितीतरी दिवसांनी कुणीतरी मला युअर ऑनर म्हणालं. हा, तुम्हाला काय म्हणायचं? हा. त्या बाईमुळे त्याच्या धाकट्या भावाचा मृत्यू झाला म्हणून हा खून त्या मनोहरनच केला असेल? नाही म्हणजे आमच्या साहेबांचं असं म्हणणं बरं का. हा मनोहर हा एरोड्याला मेंटल मध्ये ऍडमिट होता, 1.5 वर्षापूर्वी सुटला. आणि मनीषा ही सेंट्रल जेलला, ही आत्ताच सुटली. तिच्या आईला कशाला सुटली काय कळत नाही. म्हणजे आमच्याकडे काय पुरावा नाही, पण या मन्या नाही तर मनीनं कुणीतरी एकानं झोपे बायला झोपलंय निश्चित. सध्या ती कुठे आहेत इन्स्पेक्टर? ऐक, मन्या इथे या किशात, मनी या किशात. अरे काय प्रश्न विचारताय राव, आम्हाला आधी ठाऊक असतं त्यांची अटक नसती का केली मग? तर हा मन्या किंवा ही मनी यांनी या झोपेबाईचा खून केला आणि ते डायरेक्ट इकडे आले असा आमचा संशय. इकडे कशावर? गुड पॉइंट हा मेजर, गुड पॉइंट. आम्हाला ती डायरी सापडली ना, त्याच्यामध्ये इथला ऍड्रेस दिलेला होता. हा, आणि त्याच्यावर 2 असा आकडा टाकला होता. म्हणजे नाही म्हणजे नक्की नाही सांगता येणार, पण हा दुसरा मर्डर नाही तर मग एका वेळेस 2 मर्डर. हा, त्यांचा असं विचार इथं करायचा. एका वेळी 2 मर्डर? कुणाचे? आता ते कसं काय सांगता येणार आहे ना. नाही, महत्वाचं काय माहितीये का, की तुमच्यापैकी कुणाचा त्या मनोहर का त्या मनी बरोबर काही संबंध आला होता का? नाही आला असेल तर काही लपवता नाही, लपवायचं नाही, आम्हाला लगेच सगळं सांगायचं. अहो त्याच्या हिताच येते, आम्हाला त्याला वाचवता येईल ना. म्हणजे खरंच इथं कुणाचा तरी खून होणार आहे? घ्या घ्या. अहो म्हणजे अख्खं रावण ऐकायचं म्हणायचं की सीतारामाची कोट. अहो मग काय झक मारायला आलो का मी इथं? वेल, तुम्ही काही बोलत नाही म्हणजे तुमचा कुणाचा तिच्याशी काय त्याच्याशी काही संबंध झाला नाही असं मी गृहीत धरून चालतो ना. एक मिनिट इन्स्पेक्टर. हा मध्यंतरी हा आमच्याकडे कवी महाशय राहायला आले होते. बर, त्यांचा या खुनाशी काही संबंध लागू शकेल? काहीतरी काय श्री, त्यांच्या तोंडावरची माशी सुद्धा उडत नव्हती.